मध्ये शूलपाणीच्या जंगलात आम्ही जेव्हा राहिलो होतो तेव्हा पहिल्याच रात्री आमच्या अंथरुणामध्ये हे सकाळी सकाळी चिरंजीव सापडले. विंचवाचे घर त्याच्या पाठीवर असते हे साधारण आमच्या लक्षात होते. त्यामुळे आता ह्याची आई कुठे होती आणि कुणाच्या अंथरुणामध्ये किंवा अंथरुणाखाली किंवा कुठे याचा आम्ही शोध घ्यायचा प्रयत्न केला, परंतु आई काही सापडली नाही. परंतु यांना आम्ही हळूच बाहेर काढून नैसर्गिक वातावरणात सोडून दिलं. पण हा एक वेगळाच अनुभव होता. यापूर्वी विंचू बघितलेला होता, पण आपल्याच अंथरुणात विंचू सापडेल असं कधी वाटलं नव्हतं. आता शूलपाणीच्या सुंदर माथेसरावरून आम्ही आता निघालो आणि असे छान उतरणीला लागणार होतो, कारण आता आपल्याला मैयाच्या तटापर्यंत जायचं होतं. दाखवायचा मुद्दा हा असा इथे की अनवाणी चालणारी लोक काय कन्व्हिक्शननी चालत असतील. हा रस्ता बघा, ह्याच्यावरचे दगडं बघा, किती अणकुचेदार दगडं इथे असू शकतात. तरीही लोक शांतपणे आणि देवाचं नामस्मरण करत, मैयेचं नामस्मरण करत अनवाणी पायाने चालत आहेत. धन्य. चालताना असे छान ओढे, पाण्याचे प्रवाह ठिकठिकाणी लागतात आणि एक वेगळीच नैसर्गिक सौंदर्य आपल्याला बघायला मिळतं. आता इथे तुम्ही बघताय ही एक छोटीशी महाराष्ट्र शासनाने केलेली बोट आहे की ह्या नर्मदेचं जे बॅकवॉटर आहे, जे खूप आतमध्ये पसरतं, तर ते पार करण्यासाठी, ह्या गावातून दुसऱ्या गावात जाण्यासाठी बऱ्याच ठिकाणी अशा बोटींची सोय केलेली आहे. आम्हालाही ही बोट घ्यावी लागली. नॉर्मली मैयेचा प्रवाह आपल्याला ओलांडता येत नाही, पण हे जे बॅकवॉटर येतं हे मेन प्रवाहापासून खूप दूर आहे. त्यामुळे नर्मदा परिक्रमावासींना हे क्रॉस केलं तरी चालतं. मगाशी म्हटल्याप्रमाणे अशा बऱ्याच छोट्या छोट्या नद्या आणि ओहळ आपल्याला येतात आडवे, जे कधी कधी आपल्याला चालून किंवा पाण्यातनं क्रॉस करता येतात. कधी कधी ते एका ढांगेत पण पार करता येतात आणि एक वेगळाच नजारा असतो तो. हा शूलपाणीच्या जंगलातनं आता खाली उतरताना आणि आज आम्ही एका आश्रमात आलो. हा खुंटामोडीचा आश्रम आहे. याचं एक छोटंसं तुम्हाला मी क्लिपिंग दाखवलं होतं की जिथे आम्हाला रात्रीचं जेवण कसं वाढतात ते दाखवलं होतं. हेच असं इथे ज्वारीची भाकरी आणि एक रस्सा भाजी होती. आणि या गुरुजींचंही मी तुम्हाला दाखवलं होतं की यांनी हे सगळं शिजवलं अन्न आणि लोकांना नमस्कार करून मगच ते स्वतः अन्न घेतात. त्यांच्या मते मैया, नर्मदा मैया या सर्व परिक्रमावासींच्या रूपाने त्यांच्या घरी आलेली आहे. आता हे असे सुंदर डोंगर बघत बघत आणि मोजत मोजत आम्ही येत होतो, पण मध्येच आम्हाला हा आश्रम लागला. भर डोंगरावर कुठे पाण्याची सोय नाही, तर आश्रम कुठे असावा ह्या प्रश्नाला आय थिंक एक पॅरलल प्रश्न, प्रेम कुणावर करावं, प्रेम कुणावरही करावं, तसंच आश्रम कुठेही टाकावा. जिथे तुम्हाला देव दिसेल तिथे तुमचा आश्रम असेल. आणि ही लोक बघा किती भक्तिभावाने आम्हाला सांगत होती की खालून एवढ्या लांबून ते पाणी आणतात, आजूबाजूला काहीही नाही, फार झाडी पण नाही, त्यामुळे उन्हाळ्यातसुद्धा इथे खूप त्रास होत असेल, तरी पण यांनी हा आश्रम उभा केला आहे. नर्मदे हर. नंतर आम्ही त्या दिवशीचा मुक्काम या शाळेमध्ये केला. ही शाळा नंदुरबार जिल्ह्यात अक्कलकुवा तालुक्यात, इथे 600 मुलं आश्रमशाळेत राहतात.
अनफॉर्च्युनेटली अजूनही त्यांना पूर्णपणे शौचालय आणि स्नानगृह ही सेवा नाही आहे. म्हणजे त्या बाईंनी आम्हाला सांगितलं की ह्या मुलांना आणि मुलींना नदीच्या काठी जाऊन शौचास बसावं लागतं आणि त्याच नदीत आंघोळही करावी लागते. आजच्या काळात दिस इज अमेझिंग. म्हणजे एका दृष्टीने ही मुलं तिथे राहतात, त्यांना 2 वेळचं जेवायला मिळतं, शिक्षण मिळतं सरकारी खर्चाने, पण यांना ह्या बेसिक सुविधा आपलं सरकार का देत नाही हे कधी कधी इट जस्ट सरप्राइजेस मी. जहाँ ध्यान विचलित वहाँ अपघात निश्चित, हे जरी लिहिलं असेल मोटर किंवा वाहन चालकांसाठी, तरी शूलपाणीच्या मध्ये हे सगळ्यांना लागू पडतं. आमच्याच बरोबर ॲटलिस्ट 4 अशा गोष्टी झाल्या की ती वेगवेगळी लोक वेगवेगळ्या कारणांमुळे त्यांना परत जावं लागलं. त्यांना त्यांची परिक्रमा अर्धवट सोडावी लागली. छोट्याशा गोष्टीवरनं पण पाय मुरगळतो, कोणी पडतं. एका बाईंना तर डोक्याला खोक पडली मोठी, त्यांना डॉक्टरकडे न्यावं लागलं. सुदैवाने एक मोटरसायकलवाला मिळाला ज्याच्या मागे त्यांना ठेवून त्या डॉक्टरकडे गेल्या. आणि रस्ते पण तसे काही फारसे चांगले नाहीत. हा एक शॉट मी मुद्दाम अशासाठी काढला की हा वेगवेगळ्या प्रकारचं खडकांचे स्तर आपल्याला दिसावेत म्हणून एक माझी क्युरिओसिटी जिओलॉजीमधली. आता ही आपण ॲक्च्युली बघतोय ती चला शेवटचे काही डोंगर आणि आपल्याला आता इथून खाली उतरायचं आहे. तर हा चांगला रस्ता लागला आहे, पण इथून आपण उतरणार आहोत. नर्मदे नर्मदे. छान जंगल आहे सगळीकडे. नर्मदे. शूलपाणीतनं उतरताना हा वृक्ष मला आंब्याचा समोर दिसला आणि इट वॉज जस्ट अमेझिंग. किती सुंदर दिसतोय हा. डेरेदार वृक्ष म्हणतात तसा आहे हा, आणि म्हणून तो माझ्या स्मरणात राहावा म्हणून मी हा फोटो घेतला. ही जी चढण आपल्याला दिसतीये, उतरण थोडक्यात, दिसताना खूप छोटी दिसते, पण अतिशय तीव्र चढण होती ही. आणि मॅडम चढून आल्यात. मैया दिसली की होणारा आनंद वेगळाच असतो. फारच सुंदर. हे बघा, आपल्याला वाटतं चढ छोटे छोटे असतात, पण खूपच चढ आहेत. त्यामुळे अक्षरशः जीव मेटाकुटीला येतो चढताना. यामध्ये हर जंगलातनं हा असा रस्ता येतोय. ते खालून दिसतोय की मला माहीत नाही. हा येतोय तो, येतोय तो येऊन प्रचंड झाडी, दमवून टाकणारा चढ, आणि अजून 15 किलोमीटर जायचं आहे. नर्मदे नर्मदे नर्मदे.
झाडी मात्र एक नंबर आहे. अमेझिंग जंगल. समोरच्या बिल्डिंग डोंगरावर पण एकदम खूपच छान जंगल. शेवटी कुठेतरी थकून भागून एक विश्रांतीचा क्षण आणि मग एक फोटो अपॉर्च्युनिटी. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. नर्मदे हर. भेटूच लवकरच.